आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्ध साहित्यिक डॉक्टर राजन गवस सर, राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक अशोक चौसाळकर सर, व्यासपीठावरील मंचावरील आणि समोरील सर्व मान्यवर, पुन्हा एकदा मला कॉम्रेड अवी पानसरे स्मृती व्याख्यानमध्ये बोलायला आमंत्रित केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि मला 14 वर्षापूर्वी एक अशीच महाराष्ट्राची व्याख्यानमाला जी घेतली होती त्यावेळेला कॉम्रेड अवी पानसरे होते आणि त्यांनी अतिशय उत्साहाने ते सगळं नियोजन केलं होतं आणि 7 दिवस महाराष्ट्राचे 50 वर्ष पूर्ण होत असताना तिथे त्याचं एक मंथन झालेलं होतं. आता महाराष्ट्र 65 मध्ये आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा पुन्हा एकदा आपल्याला विचार करायचा आहे. विचार करण्यापूर्वी मी आपल्याला सगळ्यांना एक विनंती करेन की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 1955 आणि 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र लढा जो लढा चालू होता त्या लढ्यामध्ये मुंबईला या 3 महिन्यामध्ये सातत्यानं लोकांचं जे काही असंतोष होता तो दडपून टाकण्यासाठी गोळीबार केला, अनेकदा गोळीबार केला. निपाणी, बेळगाव, कोल्हापूर, नाशिक ह्याच्या सकट मुंबईतले 106 लोक हे त्यात हुतात्मे झाले, शहीद झाले, आपल्याला कल्पना आहे. त्याच्यानंतर सुद्धा 1958 मध्ये मला वाटतं नेहरूंच्या सभेमध्ये एका युवकाला पोलिसांनी अतिशय कठोर मारहाण करून तो मृत्युमुखी पडला आणि मग त्याचं सरकारतर्फे त्यांना विषपासन करून आत्महत्या केली वगैरे वगैरे वर्णन. डीप फेक आणि फेक न्यूज तेव्हापासून आहे, असा प्रयत्न त्यांनी केलेला होता. काया झिंकिन नावाच्या मँचेस्टर गार्डियनच्या एक पत्रकार होत्या. डॉक्टर यदी फडकेंच्या पुस्तकामध्ये त्याचा सगळा उल्लेख आहे. त्या काया झिंकिन यांनी त्या काळामध्ये त्या 3 महिन्यामधले जे मृत्यू वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जाऊन त्यांचा अंदाज घेतला. त्यांचं म्हणणं होतं की 251 लोक मारले गेलेले आहेत, जरी हुतात्मा स्मारकावर नंतर 106 नाव असतात. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की सरकार जो आकडा देते त्याच्या किमान तिप्पट लोक मुंबईमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. 3 महिन्याची बाळ 2 घुसमटून गेलेली आहे. 11 वर्षाचा मुलगा जेवताना गोळी लागून चाळीमध्ये मेलेला आहे. 20 वर्षाचा तरुण रस्त्यातनं जात असताना पोलिसांची गाडी बेफाट गोळीबार करत गेली. 2 भावांची त्याच्यावर जबाबदारी होती, तो मारला गेलेला आहे. रात्री 11:30 वाजता घराच्या वरती टाकीत पाणी भरलंय का बघायला गेलेला माणूस गोळीबारात मारला गेलेला आहे. घरामध्ये झोपलेली माणसं, गॅलरीत झोपलेली माणसं मारली गेलेली आहेत. ही सगळी माणसं रस्त्यात मेली आंदोलन करताना. असंच फक्त नाही आहे, तर बेजबाबदारपणानं आणि नृशंसपणानं गल्ली बोळात घुसून, घरांमध्ये घुसून त्या काळात गोळ्या घातल्या गेलेल्या होत्या. आणि त्या सगळ्याची चौकशी करावी अशी तेव्हापासूनची मागणी कधीही पूर्ण केली गेलेली नाही. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र उभा करण्यामध्ये, त्या चळवळीमध्ये, हा महाराष्ट्र उभा करण्यामध्ये गेल्या काही शतकांमध्ये लोकांनी जे काही रक्त आणि घाम ओतलेला आहे त्याच्याबरोबरच संयुक्त महाराष्ट्र, मुंबई सकट महाराष्ट्र झाला पाहिजे ह्या चळवळीसाठी ज्या ज्या लोकांनी आपले प्राण अर्पण केले ते, त्याच्यानंतर ज्यांनी महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये स्वतःला अर्पण केलेलं आहे, या सगळ्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी बसलेल्या जागी आपण काही क्षण डोळे मिटून त्यांना अभिवादन करूया. धन्यवाद. आजचा जो माझा विषय आहे हा महाराष्ट्राची कथा असा, आणि कथा असा विषय घेण्याचं कारण असं की अलीकडं लोकांना वृक्ष विषयांचा कंटाळा पण होतो. म्हटलं आपण ट्रायल देऊया, एक प्रयत्न करून बघूया. जरासं आर्थिक आकडेवारी आणि राजकीय विश्लेषणाच्या पलीकडे थोडं जायचा प्रयत्न करता येतो का? म्हातारपणी सुद्धा नवीन प्रयोग करून बघायला काही हरकत नसते, नाही का? उलट
त्यावेळेला माणूस जास्त मोकळा झालेला असतो, कारण आता काय लाज बीज वाटायचं कारण नसतं. गाडी हुकली तर हुकली असं, म्हणजे आता मी त्या अवस्थेला आलोय. त्यामुळे आज थोडं वेगळ्या पद्धतीने आपण महाराष्ट्राचा विचार करावा असं मला वाटलं आणि मी तुमच्या समोर ते मांडतोय. महाराष्ट्राची जी काही कथा, त्याची जी काही व्यथा आहे, सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये अशोक चौसाळकर सरांनी मांडलेली आहे. आणि महाराष्ट्राची ही सगळी जी काही अवस्था आहे ती एक अतिशय दोलायमान आणि त्याला आपण म्हणू द्विधा अवस्था अशी. महाराष्ट्राच्या जीवनामध्ये वेळोवेळी ही द्विधा अवस्था, दोलायमान अवस्था, अनेकदा दुभंग आणि काही वेळेला दुटप्पीपणा याचं आपल्याला पुन्हा पुन्हा दर्शन घडत आहे. आत्ताचं जे काही झालेलं आहे सगळं गेल्या 3 आठवड्यामध्ये, एवढ्या बहुसंख्येनं निवडून आलेल्या सरकारला मंत्रिमंडळ न बनवता येण्याची जी परिस्थिती आहे, ते एक टोकाचं निदर्शक आहे की महाराष्ट्र किती एका प्रकारच्या गोंधळामध्ये आणि द्वैती अवस्थेमध्ये सापडलेला आहे की खुद्द सत्ताधाऱ्यांना सुद्धा सुधरेन असं झालेलं आहे की आपण काय करावं या बहुसंख्य आपल्याला जे काही मतं किंवा जागा मिळाल्या त्याचं. आणि अशा वेळेला आपल्याला महाराष्ट्राचा पुन्हा एकदा विचार करायचा. हा महाराष्ट्राचा विचार करत असताना एकीकडे महाराष्ट्र हे जगातल्या लोकसंख्येच्या दृष्टीने उत्तर प्रदेश धरला तर 13व्या स्थानावरचं युनिट म्हणून, पॉलिटिकल युनिट. म्हणजे इराण सुद्धा आपल्या खूप पाठीमागे आहे. जगातले बहुतांश देश म्हणजे 200 पैकी 187-88 देश हे महाराष्ट्राच्या लोकसंख्येनं मागे आहेत. म्हणजे महाराष्ट्र एक, त्याच्यात जे काही राष्ट्र नावाचा शब्द आहे तो काही उगाच आपला फुकाफुकी नाही आहे. त्याला जसा इतिहास आहे तसा त्याचा विस्तार पण आहे. आणि दुसऱ्या बाजूला असं आहे की महाराष्ट्र हे प्रकरण जवळजवळ 85% डेक्कन बेसॉल्ट, ज्याला आपण काळा पत्थर म्हणू, डेक्कन ट्रॅप, त्याच्यावरती आहे. त्याचे बरे वाईट परिणाम आहेत महाराष्ट्रावर. कृष्णा आणि गोदावरी, वैनगंगे सकट, वर्धे सकट वेगवेगळ्या नद्या आहेत. मी त्याचं भौगोलिक वर्णनात जाणार नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्र हा किमान 9 कृषी भौगोलिक विभागांमध्ये वाटला गेलेला आहे आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण जीवनामधली संस्कृती आणि वेगवेगळे प्रवाह खूप मोठे आहेत, वैविध्यपूर्ण आहेत. असा या महाराष्ट्राची आत्ताची परिस्थिती अशी आहे की मला वाटतं अलीकडेच काहीतरी बातमी आली की 1 लाख अब्ज, $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपण म्हणजे गाठलेली आहे. सगळ्यात जास्त अब्जाधीश महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत आहेत. सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या आणि तरुणांच्या आणि मध्यमवर्गीयांच्या आत्महत्या सुद्धा महाराष्ट्रात होतात. त्यामुळे महाराष्ट्राचं हे जे काही फाटलेपण आहे, हे फाटलेपण आजचं सरकार बिरकार आहेच, पण त्याला एक इतिहास पण आहे. आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचा हा सगळा विचार करावा लागणार आहे. मगाशी सर म्हणाले ते बरोबर आहे की जितकं आपण सत्ताधाऱ्यांबद्दल बोलणार आहोत तितकंच आपण ज्यांना महाराष्ट्राविषयी आस्था आहे, प्रेम आहे, तळमळ आहे, असे आपल्यासारख्या सगळ्या लोकांना अंतर्मुख होणं सुद्धा आता आवश्यक आहे, अत्यावश्यक. काहीतरी थोडंसं आपण गणिती पद्धतीने मार्ग काढू, इकडे तिकडे 2-4 शीटांची गणित करू आणि जे काही वाईट परिस्थिती महाराष्ट्रावर आणि एकाहून देशावर आहे त्यातनं मार्ग काढू, असे जे काही भ्रमपटल आहेत ते पुन्हा पुन्हा दूर होत आहेत. आणि पुन्हा पुन्हा लोक सांगतायत, लोकांना आपले कार्यकर्ते मित्र बरेच शिव्या देत आहेत, लोक मूर्ख झाले, लोक करप्ट झाले, लोक हलकट झाले, लोक आम्हाला विचारणारे. हे मी अनेक ठिकाणी ऐकलं. म्हणजे आता गेल्या 2 महिन्यामध्ये चांगले बिचारी मंडळी आहेत, खूप नाराज झालेले आहेत, निराश आहेत. आणि लोकांनी पैसे घेतले की नाही वगैरे हे तर उघड आहे. पण लोकांकडे एकदा एकांगी पद्धतीने बघायचं ठरवलं की आपण आत्मवंचना करायला सुरू करतो. लोक पैसेही घेत असतात आणि लोकांच्या जाणीवेमध्ये नैतिकतेचे मुद्दे पण काही ना काही जागे असतात. त्याला कोण कसं नेतृत्व देत नाहीये याच्याशी त्याचं नातं असतं. त्यांच्यातल्या कुठल्या प्रवृत्ती कुठल्या प्रक्रियेतून वर आणल्या जात आहेत की दडपल्या जात आहेत आणि त्यांचं एकूण राजकारण कसं केलं जातं या सगळ्याची त्याची संगती असते. तिथेच नेमका परिवर्तनवाद्यांचा, तिथेच नेमका परिवर्तन विचार करणाऱ्यांच्या भूमिकेचा, विचाराचा, नव्या स्वप्नांचा प्रश्न येत असतो. आणि म्हणून आपल्याला अंतर्मुख झालं पाहिजे की
आपण नेमकं असं कुठल्या टप्प्यावर उभे आहोत. आणि त्या संदर्भामध्ये मी एक 4-5 मुद्दे आपल्या समोर ठेवणार आहे, जे एका अर्थी आपली पार्श्वभूमी पण आहे आणि एका अर्थी आत्ताच्या प्रश्नांना भिडणार आहे. दुसरं असं की हे बोलत असताना दोन गोष्टींबद्दल आपल्याला विनंती करेन. एक म्हणजे अनेक अभ्यासक, कार्यकर्ते, नेते, चळवळी याच्या मदतीने हे मी मुद्दे तुमच्या समोर मांडतोय. पण सगळ्यांची नावं मला घेता येणार नाहीत, कारण त्यातच अर्धा एक तास जाईल. त्यामुळं एक 2-4 नावं आली तर उरलेल्यांची का आली नाही असं कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. हे सगळं अशा अभ्यासकांचं आणि कार्यकर्ते, नेत्यांचं जे काही संचित आहे त्याच्या आधारे मी 4-6 मुद्दे मांडणार आहे. दुसरं असं की या सगळ्या मांडणीमध्ये काही लोकांविषयी काही समीक्षात्मक किंवा चिकित्सक मुद्देही मला मांडावे लागणार आहेत. तेवढ्या एका मुद्द्यावरून त्या व्यक्तींचं पूर्ण व्यक्तिमत्व किंवा योगदान याच्यावर फुली मारायची नाही. माझ्या मनामध्ये तसं नाही आहे, पण त्यांचं सगळं मोठेपण मी सांगत बसू शकत नाही. फक्त तेवढा मुद्दाच मला आता तिथे घ्यावा लागणार आहे. पण कृपा करून आपण ते समजून घ्यावं आणि शक्यतो गैरसमज करून घेऊ नये अशी विनंती करेन. आत्ता जे आपल्या समोर द्विधा अवस्था आहे, त्या द्विधा अवस्थेच्या बद्दल मी एक छोटीशी प्रश्नांची यादीच आपल्या समोर ठेवू इच्छितो. मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला आत्ता प्रश्न असा आहे, जो काही शतक आहे होता तो, की आपली सत्ता देशावर, दिल्लीवर की महाराष्ट्रावर, हा एक अहम प्रश्न राहिलेला आहे महाराष्ट्राच्या जीवनामध्ये. म्हणजे दिल्लीचे तख्त राखतो वगैरे आहे ना, त्याच्यावर मीम्सही येत आहेत आता, किंवा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो वगैरे. पण आता नेमकं काय, कुठं आहे महाराष्ट्र दिल्लीच्या संदर्भात? हा एक मोठा प्रश्न आलेला आहे. दुसरं सामाजिक की राजकीय. 19व्या शतकामध्ये सामाजिक की राजकीयचा वाद सगळा भारतामध्ये महाराष्ट्रानेच उभा केला, पेलला आणि त्यातनं बरं वाईट निघालं. तो प्रश्न अजून संपलेला नाही. त्या काळात गांधीजींनी वगैरे किंवा विठ्ठलरामजी शिंदेंनी त्याला एक वेगळं वळण द्यायचा प्रयत्न नक्की केला, एकत्र आणायचा प्रयत्न नक्की केला. परंतु आज पुन्हा प्रश्न तो नव्या रीतीने आलेला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादाच्या ज्या भूमिका घ्यायच्या, महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादाचा विकास हा एक फार मोठा विषय आहे. त्या भूमिका राष्ट्रवादी म्हणजे राजकीय घ्यायच्या का समतावादी घ्यायच्या? महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्र की अखिल महाराष्ट्र, हा मुद्दा आहे बरं का. आपण कळत न कळत गृहीत धरून जात असतो, पण हा मोठा मुद्दा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पण होता, आज पण आहे, कदाचित उद्या तो आणखीन अकराळ विक्राळ रूप धारण करून आपल्या समोर उभा राहू शकतो. महाराष्ट्र हा उत्तर भारताचा आहे भूपट्ट्यातला का दक्षिण भारताचा आहे द्रविड संस्कृतीचा, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नातल्या काही मुद्द्यांबद्दल मी बोलणार आहे, नुसते प्रश्न आपल्या समोर ठेवत नाहीये. आणि हे प्रश्न ह्याच्यासाठी ठेवतो मित्रांनो, मला जंत्री द्यायची नाही. हे प्रश्न म्हणजे साक्षात महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची जी जडणघडण आहे, महाराष्ट्रावरती ज्याचा प्रभाव पडलेला आहे, ती सगळी चर्चा विश्व, सगळ्या वादविवाद, सगळ्या चर्चा, सगळी आंदोलनं, सगळी मंथनं या अशा प्रश्नांमधून वर आलेली आहे. त्यांनी महाराष्ट्र घडवलेला आहे आणि बिघडवलेला पण आहे. त्यामुळं यातनं येणाऱ्या अनेक मुद्द्यांचा आपल्याला तसा विचार करावा लागणार आहे. संत परंपरेचा प्रश्न आहे. संत परंपरा टाळकुटी की विद्रोही, हा एक प्रश्न आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये अनेक चळवळी आणि खूप चांगलं काम, संशोधनाचं काम, अभ्यासाचं काम पण सुरू आहे. आता शिवाजी महाराजांबद्दल उत्तर आपल्याला लालजी पेंडसे, दिके बेडेकरांपासून कॉम्रेड पानसरेंपर्यंत सगळ्यांनी स्पष्ट केलेली आहे. तरी सुद्धा शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक की रयतेचा राजा हे आज शिल्लक आहे. मोठ्या प्रमाणावर पुन्हा पुन्हा ते उभं केलं जातंय आणि आपल्याला असं दिसतंय की उत्तरं आपण आपल्यापुरती दिली आहेत. ही दिलेली उत्तरं जनतेमध्ये मुरली आहेत की नाही, पोचली आहेत की नाही, असा याबाबतचा प्रश्न आहे. महाराष्ट्र धर्म हा शब्द अनेकदा वापरला गेलेला आहे. त्याचं काय म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय? किंवा आता अभिजात मराठीचा दर्जा मिळालेला आहे. अभिजात मराठी म्हणजे अभिजनांची मराठी की आम जनतेची मराठी, हा प्रश्न पूर्वीपासून आहे आणि तो पुढच्या काळामध्ये तर आणखीन येणार आहे. 100 कोटी बीटी मिळाल्यावर तर आणखीनच तो जोरदार वर येण्याची शक्यता आहे. मराठी तुकारामांची, फुलेंची की पुण्यातल्या पेठीची वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न आपल्याला काढता येतील. सत्ता ब्राह्मणांची, ब्राह्मणेतरांची, गेले 100-150 वर्षाचा हा सगळा मोठा कालखंड आहे आणि तो संपलेला नाही आहे. आंतरवेलीच्या इथे जे काय आंदोलन होते त्याच्यामध्ये तो जिवंतपणाने अजूनही जागा आहे.
मराठा आंदोलनात, ओबीसी आंदोलनात हे प्रश्न शिल्लक आहेत. त्या काळातल्या घोषणा लक्षात घेता महाराष्ट्र हे भांडवली की समाजवादी असा प्रश्न त्या काळात होता. आता काय तो प्रश्न शिल्लक राहिला असं मला वाटत नाही, पण हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करायचा की नाही आपल्यावरती आहे. महाराष्ट्राचा मराठी म्हणजे मराठा जात की मराठी महाराष्ट्र हा तेव्हापासूनचा आहे मुद्दा. आणि तसं हिंदू आणि भारत ह्याच्यावरती द्वैतावर खेळलं गेलेलं आहे, तसं यातही झालेलं आहे आणि होत राहिलेलं. त्यामुळे हाही प्रश्न महत्वाचा आहे. आता त्यातलं एखादं उदाहरण घेतलं की टिळक हे राष्ट्रीय पुढारी होते की सनातनी ब्राह्मणी पुढारी होते, हा प्रश्न त्याही काळात होता, मधल्या काळात होता, आजही तरुण मंडळी पुन्हा पुन्हा उपस्थित करतात. आणि त्याच्यामध्ये तथ्यांश आहे, पण एकांगी पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातंय का असाही प्रश्न आहे. हा प्रश्न टिळकांना न्याय द्यायचा की न्यायचा नाही, हा प्रश्न महाराष्ट्र म्हणजे काय असणार आहे आणि काय आहे याचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. सावरकर आहेत, सावरकर विज्ञानवादी की हिंदुत्ववादी, डॉक्टर आंबेडकर दलित नेते की राष्ट्रीय आणि सामाजिक क्रांतिकारक पुढारी, खूप आहेत. मी फक्त काही नमुने आपल्या समोर ठेवतो. आता झालंय असं की हे गंभीर दुभंग जरासे मागेही पडू शकतात आणि त्याच्या जागी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र की मोदी अदानी आणि फडणवीसांचा महाराष्ट्र असाही प्रश्न लोकांच्या समोर आलेला आहे. आणि तो अगदी ठोस प्रश्न आहे. घराणेशाहीचा आहे का जनतेचा आहे असाही प्रश्न आहे. आणि होता होता हा प्रश्न आता असा आलेला आहे की मी राष्ट्रवादीत असलो तर शरद पवारांचा की अजित पवारांचा, मी शिवसेनेत असलो तर मी शिंदेचा की मी उद्धव ठाकरेंचा, मी जर का इंजिनाबरोबर असलो तर डबल इंजिनाचा का बंद पडलेल्या इंजिनाचा, असे सगळे प्रश्न लोकांसमोर आज उपस्थित आहेत. हे आपल्याला कदाचित गमतीशीर वाटतील, त्याच्यावर तरुण मंडळी अत्यंत गांभीर्यानं विचार विनिमय करतात जागोजागी. त्यांच्या मनामध्ये ह्याच्याबद्दलचे प्रश्न आहेत आणि त्यामुळे आपल्याला ही जी काही द्वैती दुभंगलेली अवस्था आहे याचा विचार करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये मराठी माणूस म्हणजे कोण असा एक मोठा प्रश्न आहे. ह्युएन संघनं काही काळ 6व्या-7व्या शतकात काही वर्णन केलेलं होतं मराठी माणसाचं. आत्ताही आपण मराठी माणसाचं वर्णन करतो. असे अनेक मुद्दे मित्र आहोत की ज्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला इथून पुढे विचार करावा लागणार आहे. आणि या मुद्द्यांवरती आपण कुठले उपाय शोधतो, कुठल्या व्यूहरचना शोधतो, कुठली महाराष्ट्राची नवी संकल्पना घडवतो, याच्यातून महाराष्ट्राचा पुढचा विचार होणार आहे. त्यामुळे पुढचे 6 दिवस तुम्ही जे ऐकणार आहात त्यातलं शक्यतो काही न घेता मी त्याची एक फक्त पार्श्वभूमी आपल्या समोर ठेवणार आहे. आता मी अनेक ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांबरोबर लोकांबरोबर बोलतो, चर्चा करतो, त्याच्यामध्ये एक मुद्दा असा येतोय की पुन्हा एकदा महाराष्ट्राचा जो वारसा आहे, महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्याच्यावरती प्रगतिशील लोकांनी पुन्हा एकदा दावा सांगितला पाहिजे, रिक्लेम केली पाहिजे, अशी एक चर्चा आहे. किंवा रिइन्व्होक, पुन्हा एकदा त्याला गवसणी घातली पाहिजे, साथ घातली पाहिजे आणि ते पुन्हा एकदा मिळवलं पाहिजे, हातात घेतलं पाहिजे. अर्थातच प्रश्न असू शकतो म्हणजे ती कोणती असणार आहे परंपरा. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त हा मुद्दा ते पुन्हा एकदा दावा सांगण्याचा नाही आहे, मुद्दा पुनर्व्याख्या करण्याचा आहे. महाराष्ट्र म्हणजे काय, महाराष्ट्राची पुनर्रचना करण्याचा आहे आणि महाराष्ट्राची पुनर्कल्पना करण्याचं. ते जर आपण काम या टप्प्यावर केलं नाही 2024-25 मध्ये, तर केवळ जुन्या महाराष्ट्राला साथ घालण्यातून, जुन्या महाराष्ट्र कल्पनेला साथ घालण्यातून आपण स्वतःचं सांत्वन करू, परंतु प्रत्यक्ष मार्ग निघणार नाही. आणि त्यामुळे आपल्या समोर मी मुद्दे जुने आणि नवे प्रश्न या संदर्भात काही मांडले नाही. मी मगाशी म्हटलं तसं 4-5 मुद्दे मी मांडले. पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्र उत्तरेचा आहे का दक्षिणेचा आहे. 50 वर्षापूर्वी, 53 वर्षापूर्वी इरावती कर्वेंचं 1970 मध्ये व्याख्यान झालं होतं आणि त्यांनी त्या व्याख्यानाचं पुस्तक त्या गेल्यानंतर 71 मध्ये निघालं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी वर्णन करताना असं म्हटलं की उत्तरेकडून म्हणजे वायव्येकडून आर्य मंडळी आली आणि मग ती उत्तर भारतात पसरली आणि मग ती अशी मध्ये विंध्य असल्यामुळं साईडनं ती आपली तुमच्या कारवारच्या खाली मँगलोरपर्यंत पोहोचली.
मंगलोरकडचे जे सारस्वत आहेत ते स्वतःची स्टोरी अशी सांगतात की आम्ही सरस्वती नदीच्या काठी होतो आणि काश्मीरचे मासे खाणारे लोक आम्ही तिथून इथे आलो तर मासे खायला आम्ही समुद्राच्या काठी आहोत. या सगळ्या स्टोऱ्यांच्या मागचंही आपल्याला समजून घ्यावं लागतं, पण त्यात जायची गरज नाही. इरावती कर्वेंचं म्हणणं असं की असा तो एक आपल्याला भाग दिसतो आणि दुसरा भाग आपण तमिळनाडूकडून असा वरपर्यंत जातो ओरिसापर्यंत आणि तो दक्षिणेकडून कुणीतरी स्वारी केली आहे, भारतात शिरलेले आहे आणि हे दोन प्रवाह मिळून भारत घडतोय आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की मी एका पाश्चात्य विचारवंताशी अभ्यासकाशी बोलत असताना तो म्हणाला तुम्हाला भारतीयांना हे आक्रमणाचं वेळ फार आहे. असं धरा की आर्यांनी तेवढं आक्रमण केलं, द्रविड हे तिथे होतेच, असं धरायला काय हरकत आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि अलीकडे जे काही DNA वगैरेचं सगळं आलेलं आहे, टोनी जोसेफचं पॉप्युलर पुस्तक आहे, पण जागतिक कीर्तीचे 84-85 तज्ञ त्यामध्ये होते. ते जर आपल्याला बघितलं तर असं दिसेल की DNA आधारे काही मॅपिंग करता येतं आणि मग वायव्येकडून त्या नकाशामध्ये आपल्याला जो विस्तार त्या DNA आधारे मोहनजोदाडो, हडप्पा, सिंधू संस्कृतीच्या नंतर उत्तरेकडून आलेल्या जे काही मंडळी असतील ती स्वतःला आर्य म्हणत असतील, जे काही असेल, आर्य हे वांशिक नव्हे, ज्याला लँग्वेज ग्रुप म्हणतात, म्हणजे भाषिक समूह या अर्थानं, ते कसं कसं पसरलं, त्याच्याबरोबर वरती मग शाकाहारी का आहे, पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे मांसाहारी जास्त का आहे, भाषिक काय आहे वगैरे वगैरे, याच्यामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची ही सांस्कृतिक आणि मानसिक मधलं स्थान हे द्विधावस्थेमध्ये पण अनेकदा रूपांतरित झालेलं आहे. आजही महाराष्ट्राला बऱ्याचदा निर्णय करणं अवघड जातं की आम्ही तंजावर पर्यंतचे का आम्ही आटकेपर्यंतचे, हे जे काही प्रश्न आहेत हे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येतं किंवा दिसतं, जसं रांची ढेरे सरांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या दोन्हीकडच्या ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृतींचं नेमकं काय घडलं याचा शोध घ्यायचा असेल तर महाराष्ट्र हे उत्तम. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला याचा अर्थ लागू शकतो की हे वेगवेगळ्या संस्कृती समूह, भाषिक समूह कसे आले आणि कसे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट फक्त पुढे जाण्यापुरतं म्हणून मी म्हणतो की महाराष्ट्र नाव कुठून आलं आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्री नावाची जी काही भाषा आहे, जिचे उल्लेख आपल्याला इसवी सन पूर्व 3-3 शतकात दिसतात, 6व्या शतकात दिसतात. अगदी नंतर त्या भाषेचं रूपांतर ज्याला प्राकृत, नंतर अपभ्रंश आणि मग मराठी असं जे होत जातं, हा सगळा 2-1 हजार वर्षाचा आढावा आहे. आणि त्याच्यामध्ये मोठमोठाली सातवाहनापासूनची, वाकाटकापासूनची वेगवेगळी राज्य आहेत, यादवांपर्यंत, ज्ञानेश्वरांचे समकालीन यादव, आणि या सगळ्या 1000-1500-2000 वर्षातून जे काही वाहत आलं, जे घडत आलं, जे बदलत आलं, जी भाषा आणि जी संस्कृती विकसित होत आली, त्यातून महाराष्ट्र घडण्याची एक मोठी प्रक्रिया झाली. राजा दीक्षित सरांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की हे बरोबर आहे की असं सगळं होत आलं, पण त्यावेळेला महाराष्ट्र होता असं समजायचं चूक करू नका. त्यावेळेला भाषा होती, भाषा विकसित होत आली, महाराष्ट्र हा नंतर घडलेला आहे. हे याच्यावर अर्थातच यदी फडकेंपासून सगळ्याच समंजस संशोधकांचं, विचारवंतांचं मत महाराष्ट्र एक आधुनिक घडामोड म्हणून कशी बघितली पाहिजे हे आहे. परंतु या सगळ्यामध्ये आपल्याला लक्षात असं घेतलं पाहिजे की महानुभव पंथाच्या साहित्यामध्ये 13व्या शतकातल्या महाराष्ट्राची व्याख्या पण त्यांनी दिलेली आहे आणि त्यात खंडमंडळ असा शब्द वापरलेला आहे. फलटण पासून बालाघाट पर्यंत अमुक खंडमंडळ, माझं पाठांतर वाईट आहे त्यामुळे मी ते सगळं सांगू शकत नाही, परंतु त्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं कोकणापासून ऑलमोस्ट नागपूर पर्यंत वर्णन केलेलं आहे की महाराष्ट्राचा विस्तार काय. आणि मग ह्याच्यावरती आपल्याला अनेक सिद्धांतही माहिती आहेत. महाराष्ट्र म्हणजे पूर्वीपासूनचा जो उल्लेख आहे अनेक शिलालेखात, मराठे याचे जे काही उपपत्ती आहे. काही लोकांचं म्हणणं असं की कोकणापासून गोंदियापर्यंत आपल्याला महार ही जात दिसते, जी भारतात तशी इतकी सलग एका भागामध्ये नाही, आणि त्यांच्यावरून महाराष्ट्र हे आलेलं आहे. वेगवेगळे स्टोरी आहेत. आता हे स्पेक्युलेशन्स असतील, हे काय म्हणूया आपण, पतंग उडवणं असेल,
पण वैज्ञानिकांना सुद्धा, विचारवंतांना आणि कलाकारांनाच नाही, वैज्ञानिकांना सुद्धा पतंग उडवावे लागतात तरच पुढे जाता येतं. यातला कुठला पतंग बरोबर आहे हे आपल्याला संशोधनानं ठरवावं लागेल. परंतु महाराष्ट्राचं जी काही अस्मिता आहे आज, त्या अस्मितेचा एक मोठा इतिहास आणि मोठा पाया या भाषेतून आलेला आहे. आणि ही संस्कृतातून उद्भवलेली भाषा नाही. याच्यावरही आता तज्ञ लोकांनी, ज्याची एका अर्थी मांडणी 19व्या शतकात राजाराम शास्त्री भागवत यांनी केली. राजाराम शास्त्री भागवत, सर बाय द वे ते चांगलं आलं होतं बरं का परीक्षण आपल्या मुरळीमध्ये राजाराम शास्त्री भागवतांच्या लेखाचं. तर ते राजाराम शास्त्री भागवत आपण ओळखत असाल, शाहू महाराजांना ज्यांनी जाणीव करून दिली की तुमचा हा जो काही पुरोहित ब्राह्मण आहे तो वेदोक्त करत नसून पुराणोक्त पूजा करतोय वगैरे, ते राजाराम शास्त्री भागवत प्रगतिशील विचारांचे. तेव्हापासून हे आलं आणि आता ह्याच्यावरती अगदी रोमिला थापरांपासून सगळ्यात म्हणजे ज्यांना आपण म्हणून भाषा वैज्ञानिकांपर्यंत एकमत आहे की प्राचीन भारतामध्ये वेगळ्या भाषा होत्या. त्या भाषांमधले शेतीशी निगडीत शब्द, मुंडा भाषेतले शब्द हे संस्कृतमध्ये घेतले गेले. जी संस्कृत समजा उत्तरेकडून आलेली भाषा असेल आणि नंतर इथे घडलेली असेल, ती सगळी रेडीमेड आली, तयार आली असं वाटून घ्यायचं कारण नाही. ती भारतामध्ये घडली, पण ती पशुपालक समाजाबरोबर आलेली आहे. आणि त्या भाषेच्या आधी इथे अनेक भाषा आहेत, त्या प्राकृत किंवा तत्कालीन भाषांवर काम करून संस्कार करून संस्कृत बनली वगैरे. त्यामुळे मराठी लोकांनी याच्याबद्दल सुद्धा स्वाभिमानी असायला हरकत नाही की मराठी भाषा ही अशी इथल्या मातीतून जन्मलेली आहे. संस्कृतची तिचं नातं आहे, काय संस्कृत बद्दल उगीच वेडवाकडं वाटून घ्यायचं कारण नाही. परंतु संस्कृत तिची जननी आहे आणि मराठी तिचं बाळ आहे, या पद्धतीनं बघण्याची गरज नाही. हे आता व्यवस्थित प्रस्थापित झालेलं आहे, ज्याच्याविषयी काही वर्षांपूर्वी शंका होती. त्यामुळं हा एक मुद्दा आहे की इथून पुढे अभिजात मराठीची चर्चा करत असताना आणि अभिजात मराठीचे मुद्दे आपल्याला पुढे नेत असताना भाषिक अंगाने आपण याचा विचार कसा करणार आहोत हा प्रश्न आहे. आता मराठीच्या बरोबर आणखी एक दोन तीन उल्लेख करतो आणि पुढच्या मुद्द्यावर जातो. महाराष्ट्रातल्या मराठी बरोबर इथे मोठी दखनी भाषेची परंपरा होती, ज्याच्यावरती काही अभ्यासकांनी चांगली मांडणी केलेली आहे. दखनी भाषा ही त्यावेळची खडकी, नंतरचं औरंगाबाद, नंतरचं छत्रपती संभाजीनगर त्या भागातली भाषा, उत्तरेकडच्या उर्दू भाषिकांनी तिला असं केलेली भाषा. परंतु दखनी भाषा ही 14व्या शतकातल्या मुस्लिम संत परंपरेपासूनची जोडलेली भाषा, तिचं आणि मराठीचं एक जैव नातं आहे. त्यामुळे महाराष्ट्र म्हणून विचार करत असताना दखनी भाषा, मराठवाडा खास करून याचं जे नातं आहे ते नातं विसरणं, त्याचा सुफी आणि भक्ती पंथाचा एकमेकाशी असलेला संबंध विसरणं, याच्या इतका उद्धटपणा दुसरा काही होणार नाही. त्यामुळं दखनी भाषेची संस्कृती, ज्या दखनी संस्कृतीविषयी पोलीस ऍक्शन निजामाच्या काळात, म्हणजे लष्कर घातलेल्याला पोलीस ऍक्शन म्हटलं गेलं होतं, त्या काळात नेहरूंनी सुद्धा खंत व्यक्त केली होती की तिथे दखनी संस्कृतीचा नाश त्या काळामध्ये झालेला. त्यामुळे सांगण्याचा मुद्दा असा आहे की दखनी संस्कृती आणि हा आपला सगळा मराठवाडा याचं नातं आहे भाषिक अंगाने बघताना. आणि मग भाषिक तर खूपच आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, गुजराती आहे, सगळ्या भिल्ल आणि अहिराणी आणि आदिवासी भाषा आहेत. अनेक भाषा महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून आहेत. या सगळ्या भाषांसकट मराठी असं बघणं, मराठीमध्ये बाकी भाषांकडे दुर्लक्ष होणं, अल्पसंख्य असलेल्या भाषांकडे त्यांना न मोजणं, मराठीमध्ये प्रमाण भाषेला अव्वाच्या सव्वा महत्व देणं, हे जे सगळं सत्ताकारण मधल्या काळात झालेलं आहे त्याच्यातून इथल्या जनतेचा तेजोभंग होणं आणि ते एका अर्थी अक्षम केले जातील राजकीय सांस्कृतिक दृष्ट्या, असं एक मोठं राजकारण झालेलं आहे. मी आत्ता ज्यांचा उल्लेख केला या सगळ्या भाषा इथल्या शेतकऱ्यांशी, कारागिरांशी, आदिवासींची, कष्टकऱ्यांशी, आम जनतेशी जोडलेल्या भाषा आहेत. आणि त्या भाषा इथल्या संत परंपरेपासून बाकी गोष्टींशी पण जोडलेल्या आहेत. त्यांना मार्जिनलाइज करायचं, त्यांना सीमेवर ढकलण्याचं, परिघावर ढकलण्याचं काम मधल्या काळामध्ये केलं गेलेलं आहे. आणि त्याच्या परिणामी मराठी खूप बळकट झाली आणि खूप विकसित झाली असं नाही. 100 वर्षापूर्वी विका राजवाडे म्हणाले होते मराठी
राजवाडेच ना मराठी मृत्यू पंथाला लागलेली आहे. आता पुन्हा एकदा लोक त्याचा विचार आणि त्याची चर्चा करतायत. मुद्दा मित्र असा आहे की भाषेचा विचार करत असताना मराठी हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहेच, परंतु मराठी ही त्या अर्थानं जिला प्रभुत्व गाजवणारी किंवा वर्चस्व गाजवणारी भाषा आहे असं बघायचं का मराठी ही मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला अशा सगळ्या भाषांची स्वतःला जोडून घेऊन वावरत नांदत आलेली आहे, तरी सुद्धा मराठीचं मोठेपण आहे असं आपण त्याच्याकडे एका वेगळ्या नात्याने बघायचं. 20व्या शतकातल्या स्पर्धात्मक संकुचित दृष्टिकोनातून बाहेर पडून 21व्या शतकातल्या अधिक व्यापक दृष्टिकोनाकडे महाराष्ट्राने जायचं की नाही. आणि हे खरंच आहे की महाराष्ट्राने अनेक बाबतीमध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि देशामध्ये नवी मांडणी केलेली आहे. म्हणजे त्याच्याबद्दल दुराभिमान नाही वाटून घ्यावा, पण आत्मविश्वासाने आपण विचार तो करावा. मला असं वाटतं की भाषिक बाबतीमध्ये याचा उल्लेख केला पाहिजे. जाता जाता एक छोटीशी गंमत म्हणून सांगतो. मराठी भाषेची आपली जी अस्मिता जोडलेली आहे त्याच्यातला एक अस्मितेचा मुद्दा आहे पोवाडा. पोवाडा हा म्हणजे आता भगतसिंग गेल्यानंतर भगतसिंग सुखदेव राजगुरूवर महाराष्ट्रात इतके पोवाडे झाले की पंजाबमध्ये गुरुदेव सिंग सिद्धू डॉक्टर गुरुदेव सिंग सिद्धू हे 2007 मध्ये महाराष्ट्रातून त्यांनी पोवाडे गोळा केले. त्याचंच एक NPTने पुस्तक काढलेलं आहे. ते म्हणाले काय महाराष्ट्र आहे, भगतसिंग आणि राजगुरूवरती पोवाडे केलेले आहेत. त्यामुळे पोवाडा हा शिवाजी महाराजांपासून आपला आवडता भाग आहे. पण आपल्यापैकी काही जणांना कल्पना असेल, ज्यांना नसेल त्यांच्यासाठी सांगतो की पोवाड हा मूळ कानडी प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पराक्रम केले जातात किंवा शारीरिक कष्ट घेऊन शरीराला त्रास देऊन जे अद्भुत प्रयोग केले जातात त्यालाच पोवाड म्हणतात आणि त्याचं वर्णन म्हणजे पोवाडा. तो पोवाडा अशा पद्धतीने राचिम ढेरे असं म्हणतात की हे कन्नड शब्द मराठीमध्ये आलेला आहे. आता हे एक छोटंसं उदाहरण म्हणून दिलं मी. फारसी भाषेसकट सगळं आपल्याला आहे माहिती आहे, अरबी शब्दांसकट. आणि 1900 आपलं शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत फारसी भाषेचा एवढा प्रचंड प्रभाव महाराष्ट्रावर होता की त्यांना वेगळे म्हणजे तो राजभाषा कोश आणि वेगळे ग्रंथ तयार करावे लागले शिवाजी महाराजांना. पण तरी सुद्धा त्या काळामध्ये आणि नंतरही मराठी भाषा जी टिकवली ती दोन लोकांनी, एक संत परंपरेने. आणि मी संत परंपरा म्हणतो त्यावेळेला कृपा करून हिंदू संत परंपरा असं मनामध्ये वाचू नका. मुस्लिमांसकट जी काय संत परंपरा आहे मुद्दाम मी अधोरेखित करतोय आणि त्याच्याच बरोबर इथल्या आम कष्टकरी लोकांनी ती भाषा जपून ठेवली. आणि मग नंतर आपल्याला माहिती आहे की फुलेंनी तिला एक ज्या पद्धतीनं हाताळलं, त्याच्या आधी तुकारामांनी आणि या मंडळींनी जसं हाताळलं. अर्थातच इंग्रजीचे बरे वाईट प्रभाव 19व्या शतकात पडले. काही लोकांचं म्हणणं आहे इंग्रजांनी मराठी भाषा पूर्ण बिघडवली. इथे तज्ज्ञ बसलेले आहेत त्यामुळे मी काही फार त्याच्याबद्दल बोलणार नाही. परंतु मला असं वाटतं की इंग्रजीनं मराठी भाषा पूर्ण बिघडवली का ह्याच्याविषयी माझ्या मनात जरा शंका आहे. जुन्या मराठीचा बाज आणि शैली बाद केली असेल, पण नवी मराठी आधुनिक मराठी विकसित होण्यामध्ये काहीतरी एक प्रक्रिया घडली असेल. अर्थात इंग्रजीचं वर्चस्व त्या प्रक्रियेमध्ये असतं, तेही असणार आहे. परंतु आपण त्याहीकडे एकदा पुन्हा खुल्या मनाने बघायला पाहिजे असं मला वाटतं त्या भाषेकडे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये विश्वनाथ खैरेंचं वाचलं तर तमिळचं आणि मराठीचं नातं काय त्यांनी 30-40 वर्षापूर्वी तरी किमान, म्हणजे मी 40 वर्षापूर्वी वाचलेलं आहे, मांडून ठेवलेलं आहे. मित्र मी एवढंच आपल्या समोर ठेवू इच्छितो की मराठी भाषेचा विचार हा असा करायला पाहिजे. आणि म्हणून अभिजात मराठीचा विचार करताना एक मुद्दा मांडतो आणि पुढच्या भागावर जातो. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये घालमोडे दादांना जे फुलेंनी पत्र लिहिलेलं होतं साहित्य संमेलनाबद्दल, ती परंपरा पुढे नेण्याची गरज नक्कीच आहे. आणि विद्रोही मराठी साहित्याच्या बद्दलचं सांस्कृतिक साहित्यिक परंपरा पुढे नेणं अत्यावश्यक आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु त्याबद्दल सुद्धा आपण एक भान पुन्हा एकदा नीट आणलं पाहिजे. मला असं वाटतं की महाराष्ट्र किंवा कुठलाही समाज त्याच्यामधल्या जाणीवा, त्यातले स्तर, त्यातली बहुविधता इतकी मोठी असते, इतकी वैविध्यपूर्ण असते की एकच एक एकांगी वाटेल असं एक कलमी पद्धतीने कार्यक्रम घेऊन तो व्यापक परिवर्तनाला मदत करत नसतो. तो लावून धरायचा मुद्दा असतो, तो एक खोंटा असतो. परंतु जसं पार्लमेंटमध्ये पण जावंच लागतं, ते भांडवली लोकशाहीचं जरी माध्यम असलं तरी
जसं भांडवली कायद्याने रोजगार हमी आणि शिक्षण हक्क मिळवावेच लागतात, तसं मराठीचे जे काही वेगवेगळी माध्यम आहेत, मग ती महाविद्यालय असतील, ती विद्यापीठ असतील, मग ते साहित्य संस्था असतील, नाहीतर साहित्य संमेलन असतील, त्यांनी ज्याला मुख्य प्रवाही म्हणून कब्जा केलेला आहे, ते तुमचं तुमचं तुमच्या ताब्यात ठेवा, आम्ही आमचा वेगळा संसार चालू ठेवतो, यातून त्यांना पाहिजे तेच आपण फक्त करत असतो. तेही संघर्षाचं क्षेत्र आहे. तिथे कशाचा संघर्ष करायचा याचं संशोधन आणि विकास करायची ही आमची चळवळीची जागा आहे. म्हणून इथे आम्ही आमची भूमिका लावून धरू. त्याच वेळेला व्यापक सगळ्या सांस्कृतिक आणि भाषिक संस्थांवर आणि चळवळींवर आम्ही प्रभाव टाकू. वेगवेगळे लोक काम वाटून घेतील त्यांच्या त्यांच्या मजदुराप्रमाणे आणि राजकीय सांस्कृतिक आवडीप्रमाणे. परंतु हे नाही केलं तर जयपूर आणि तुमच्या केरळमध्ये जे लिटरेचर फेस्टिवल होत आहेत, जे सर्वसाधारणपणाने प्रगतिशील विचारांचे होत आहेत, ते आता प्रतिमान ताब्यात घेऊन कोट्यवधी रुपये देऊन जे पुण्यामध्ये होत आहे, या पद्धतीने आता भाजप सरकार आणि संघ परिवार महाराष्ट्रभर किंवा देशभर नव्या प्रकारचे साहित्य समारोह आणि उत्सव घडवणार आहे. आपली वाट बघणार नाही आहेत कोणी. आणि वाचणारी लहान लेकरांपासून आम मध्यमवर्गीयांपर्यंत लोक तिथे जाणार आहेत. तिथे प्रगतिशील पुस्तकांचे हे पण लागतील, स्टॉल पण लागतील आणि प्रतिगामी पण लागतील. तो आखाडा आता मारामारीचा होणारच आहे. आपल्याला महाराजांची गनिमी काव्याची, शिवाजी महाराजांची गनिमी काव्याची जी पद्धत आहे, ती सुद्धा अनेक ठिकाणी अवलंबावी लागणार आहे. जरी गेल्या वेळेला साधनेच्या एका कार्यक्रमावरती पुण्यातल्या फेस्टिवलमध्ये बंदी घातलेली असली तरी, की हे जे उत्सव आहेत, या उत्सवांमध्ये सुद्धा जमेल तितकं देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रगतिशील साहित्य, प्रगतिशील विचार लावण्याचा अटीतटीचा प्रयत्न आमचा चालू राहील. असं आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्यांना कुठलाही धोका नाही. ते म्हणतील तुमच्या तुमच्या गल्लीत तुमचे कार्यक्रम जरूर करा, पण आम्ही सगळा प्रांत व्यापत जातो आहोत. आम्ही महाराष्ट्राची तमाम परंपरा तिला असं वळण देऊन आमची आहे असं सांगणार आहोत, सांगतो आहोत. आणि मग जर लोक असं म्हणाले की ते त्या मराठी भाषेचा आणि हिंदुत्ववादाचं काहीतरी नातं आहे, तर दोषी फक्त लोक असणार नाही. त्यामुळे अभिजात मराठीचं सगळं राजकारण आपण काय करायचं, त्यातले जे काही अभ्यासक आहेत, तज्ज्ञ आहेत, ते जास्त करतील. एक कार्यकर्ता म्हणून मला जे वाटतं ते मी आपल्या समोर मुद्दाम मांडलं की इथून पुढचा 5-25 वर्षाचा काळ हा वैयक्तिक जीवनापासून, नाहीतर खटाक करायचं आणि पोरांना इंग्रजी शाळेत पाठवायचं जे काही संस्कृती आलेली आहे महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्रानंतर जी शिवसेना आणि मनसे तयार झाली त्यातनं, त्याला पर्याय जर गांभीर्यानं द्यायचं असेल तर हा माझ्या तुमच्या वैयक्तिक जीवनापासून, लहान लेकरांच्या वाचन संस्कृतीपासून व्यापक पातळीवर बचत गटांपर्यंत पसरणाऱ्या मुद्द्यांशी जोडलेला आहे. लोकांमध्ये मराठी आहे, मराठीचं प्रेम आहे. आणि एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याचं प्रेम आईवरती आपण विकसित करू शकत नाही, ती व्यक्ती मावशीवर किंवा इतर स्त्रियांवर प्रेम आणि आदरानं त्यांच्याशी वागू शकत नाही. सबब मराठी विषयीचा जो दुरावा महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी तयार करण्यात आपण यशस्वी झालेलो शिक्षण क्षेत्रापासून सगळीकडं, तिथे अन्य भाषा सुद्धा चांगल्या पद्धतीनं शिकल्या जाऊ शकत नाहीत. त्यांचं फक्त कुडमुडेगिरी, त्यांचं फक्त एक तांत्रिक म्हणून होईल. इतर कुठल्याही भाषेबद्दल माझ्या मनात वाईट भाव नाही. सगळ्या हिंदी पासून, संस्कृत पासून, परकीय भाषा सगळ्या माणसांनी शिकल्या पाहिजेत, आनंदाने शिकल्या पाहिजेत. आणि महाराष्ट्र ही अशी भूमी झाली पाहिजे की जे मराठी आहे तरी सुद्धा या सगळ्या भाषा इथे मोठ्या प्रमाणावर शिकल्या जात आहेत. त्यांच्यातून ज्ञान आणि सौंदर्य आणि सगळं घेतलं जातंय. पण हे करायचं असेल तर मराठीची भूमी जर भुसभुशीत असेल तर हे होणार नाही. त्यामुळं याच्यावर आपल्याला येत्या काळामध्ये खूप काम आणि विचार करावा लागणार आहे. पुढचा एक मुद्दा मित्र असा आहे की आपण ज्या वेळेला महाराष्ट्राच्या संस्कृती आणि धर्माविषयीचा विचार करतो, त्याच्याविषयीचे 2-3 मुद्दे मला मांडायचे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रात बौद्ध म्हटलं की आपल्याला फक्त नवबौद्ध किंवा नवयान अलीकडच्या काळातले दिसतात. पण आपल्याला माहिती आहे ते जुन्नरचाच भाग नव्हे. पार आज ज्याला धाराशिव म्हटलं जातं, तेर पासूनचा ते कराडपर्यंतचा आणि पाटण आणि कोकणापर्यंतचा भाग असा एक मोठा पट्टा घेतला
तर आपल्याला मोठ्या बौद्ध संस्कृतीचा पट्टा आपल्याला दिसेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये दिसेल. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बौद्ध संस्कृतीचा प्रचार एक त्या काळामध्ये ती संस्कृती होती. बौद्ध धर्म म्हणून विलायला गेलं तरी संस्कृती म्हणून ती सगळ्या जीवनामध्ये आपल्याकडे येत गेली. आपल्याला हेही माहिती आहे की बसवेश्वर किंवा ज्यांना ईश्वर लावावं की नाही असं लोकांचं म्हणणं आहे. आपण असं म्हणूया की संत शरण बसव जे आहेत हे मंगळवेढ्याला, सोलापूर मंगळवेढा उत्तर कर्नाटक भागामध्ये 20 वर्ष होते आणि लिंगायत आणि बसव परंपरा त्यातला स्त्रीला न्याय देणारा, श्रमाला न्याय देणारा, प्रगतिशील मूल्य मांडणारा जो सगळा वारसा आहे तोही महाराष्ट्राचा भाग आहे. जैन अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की भारतभरामध्ये एकूण जैन जे लोकसंख्या आहे त्यातली जवळजवळ 30% महाराष्ट्रामध्ये राहते असं त्यांचं म्हणणं आहे. आता टक्क्यामध्ये कदाचित फरक असू शकेल. त्या राजाचं नाव आठवत नाही. उत्तरेकडून तो राजा कर्नाटकामध्ये गेला आणि महाराष्ट्राचा दक्षिण भाग आणि कर्नाटकामध्ये मोठ्या प्रमाणावर जैन परंपरा ही वाढली. मुस्लिमांबद्दल तर मगाशी मी उल्लेख केला. इथे ख्रिश्चन आणि मोठ्या प्रमाणावरती पारसी म्हणजे छोट्या संख्येने पण पारसी आणि ज्यू अशी सगळी मंडळी महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळं महाराष्ट्र धर्म असा ज्या वेळेला प्रश्न येतो, कारण हा प्रश्न महाराष्ट्र अस्मितेशी आणि महाराष्ट्र राज्याशी खूप जोडलेला आहे बरं का. 19व्या शतकात महाराष्ट्र धर्म या शब्दावर प्रचंड चर्चा झालेली आहे. महाराष्ट्र धर्माबद्दल प्रगतिशील लोकांनी मांडलेला आहे, पारंपरिक लोकांनी मांडलेला आहे. महाराष्ट्र धर्माबद्दल हा शब्दाचा पहिला उल्लेख गुरुचरित्रात येतो असं दी के बेडेकर म्हणतात. पण अर्थात दिकेने तिथं असंही म्हटलेलं आहे की याच्याबद्दल दुमत आहे, हे नंतर गुरुचरित्रात घुसळला गेला असावा हा शब्द असं वाटतंय. पण मग तो रामदासांनी वापरलेला आहे. नंतर विका राजवाडे वगैरे हे सगळे म्हणतात. आता महाराष्ट्र धर्म म्हटल्यावर काय, त्याचे पुन्हा 2 प्रकार आहेत. एक महाराष्ट्र धर्म आहे की जो वर्णाश्रम धर्माशी डायरेक्ट नातं, थेट नातं असलेल्या धर्माची ओळख देणार आहे. ते रामदासांमधून येईल, कशातून येईल. आणि दुसरं असं आहे की 19व्या शतकामध्ये न्यायमूर्ती रानडे किंवा राजाराम भागवत वगैरे मंडळी ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला ती त्याला म्हणजे रानडे हिंदू धर्माशी त्याची असलेलं नातं लक्षात घेतात, परंतु त्याला अधिक आधुनिक, अधिक धर्मनिरपेक्ष किंवा ऐहिक इहवादाकडे न्यायचा प्रयत्न करणारे अशी पण मांडणी. त्यामुळे महाराष्ट्र धर्म हा शब्द कुठल्या अर्थी आहे, मगाशी मी जे द्विधा आणि द्वैत म्हटलं तो हाही एक शब्द आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा प्रश्न असा येईल की महाराष्ट्र हा महाराष्ट्र धर्माचं पालन करतो का. म्हणजे अर्थातच त्यातली प्रगतिशील तत्व लक्षात घेऊन की महाराष्ट्रामध्ये धर्मवादाचा प्रचार आणि प्रसार मोठा झाला. सगळ्यांचं ताबडतोब उत्तर येईल की महाराष्ट्रावरती आता महाराष्ट्र धर्म काही शिल्लक नाही आहे. महाराष्ट्रावरती धर्मवाद्यांचा पगडा, याच्याबद्दल माझं मात्र थोडंसं दुमत. राजकीय क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, प्रस्थापित क्षेत्रामध्ये मंडळींचा पगडा आहे, हिंदुत्ववाद्यांचा पगडा आहे. पण आजही महाराष्ट्रातल्या आम जनतेमध्ये असं ते वेड पसरलेलं आहे आणि लोक एकमेकाचा गळा घोटत आहेत असं झालेलं नाही. आजही मुस्लिमांबद्दल आम लोकांमध्ये गैरसमज तयार करायचं काम सुरू आहे. तरुण पोरपोरी ते करतायत. तरी सुद्धा लोकांनी दर वेळेला एकमेकाला मदत करण्यापासून मोठाल्या दंगली होऊ न देण्यापर्यंत, छोटी दंगल मुद्दाम घडवली तरी ती थांबवण्यापर्यंत, निवडणुकांमध्ये लाडकी बहीण किंवा विकासाच्या विषयपत्रिकेवर मत देण्यापासून अनेक मुद्द्यांमधून पुन्हा पुन्हा दाखवलेलं आहे की लोकांमध्ये सुद्धा याच्याविषयी असं स्पष्ट भूमिका, स्पष्ट चित्र नाही की आम्ही आता हिंदुत्ववादी पद्धतीने महाराष्ट्राकडे आणि महाराष्ट्र धर्माकडे बघायला लागलेलो आहोत. ह्याची गणित वेगवेगळ्या पद्धतीने केली जात आहेत. त्याला फोडणी सातत्यानं धर्मवादाची दिली जाते महाराष्ट्रात. ते खोटं आहे म्हणत नाही, पण त्याचं भय इथले संपत नाही असं गाणं गाण्यासाठी अजिबात वापर आपण करू नये असं मला वाटतं. आपण त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि महाराष्ट्र धर्माचा जो काही गेल्या 150-200 वर्षाचा सगळं चर्चा विषय आहे ते वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण देतो आणि मी पुढच्या भागाकडे जातो. मगाशी मी असं म्हटलं की महाराष्ट्र ही राचिम ढेरे असं म्हणतात की उत्तर आणि दक्षिण, आर्य आणि आर्येतर म्हणजे आर्यपूर्व याचं एक सुंदर समजून घेण्याचं ठिकाण आहे. मारुती हा आपल्या सगळ्यांचा
परिचयाचा आणि लाडका देव आहे. आणि मारुती म्हणजे हनुमान चालीसा तर अलीकडे खूप पॉप्युलर झालं नाही का, बिहार पासून आपले केजरीवालांपर्यंत. आपल्या त्या राणा अमरावतीच्या त्यांनी पण हनुमान चालीसा वगैरे आणलं होतं. तर हनुमान हे महाराष्ट्रातलं मोठं दैवत आहे. राचिम ढेरे आणि इतर अभ्यासकांच्या अभ्यासाच्या मदतीने ते असं म्हणतात की मारुती हे प्रकरण आपल्याला सगळ्यांना रामायणाशी जोडून माहिती असतं. मारुती हे प्रकरण वैदिक पूर्व आर्यपूर्व संस्कृतीतनं आलेलं दैवत आहे आणि ती यक्ष देवता आहे मारुती. त्यामुळे मारुती ही यक्ष देवता ही गावाचा रक्षण करायला वेशीवर असते सहसा. त्याला वीर मारुती म्हणतात. आणि वीर नाचवणे हा शब्द आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. सोंग काढणे ती पुन्हा आर्यपूर्व काळातली परंपरा आहे जी अजूनही चालत आलेली आहे. आणि हे वीर मारुती आणि दुसऱ्या बाजूला जे रामासमोर उभे असतात ते दास मारुती. आणि मग ते रामदासांशी त्याचं नातं येतं. आणि दास मारुती हे ज्याला कोऑप्शन म्हणतात, संवरण. म्हणजे या आर्यपूर्व संस्कृतीतली ही देवता उचलून आर्य परंपरेतल्या वैष्णवी परंपरेतल्या रामासमोर तिला दास म्हणून उभं करणं, याच्यामध्ये आपल्याला हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणून मी याचा उल्लेख करतो. आता हे इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग काय, इथे प्रगतिशील लोकांना दोन वाव आहेत. एक वाव असा आहे की वीर मारुती हा वेदपूर्व काळातला आहे, आम्ही वीर मारुतीवाले. आणि दास मारुती हा हिंदुत्ववाद्यांचा आहे, त्यामुळे तो त्यांचा आहे. आता आम्ही लढाई उभी करतो, हा मारुती की त्या मारुती. हे मी मुद्दाम जरा अतिरेकी बोलतोय, परंतु कळत न कळत प्रगतिशील होणं म्हणजे अशा पद्धतीनं प्रतीकांचं चिरफाड करणं, वापर करणं. अशा प्रकारचे निदान समाज माध्यमावरती तरी मोठ्या प्रमाणावर प्रकार दिसतात. त्यामुळे नव्या पिढीमध्ये या पद्धतीचं राजकारण घेऊन जाण्याचे जे प्रयत्न आहेत त्या पद्धतीनं प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे का, मग संपूर्ण ह्या परंपरेबद्दलचं एक वेगळे प्रबोधन मोहिमेचा भाग ते बनवणं, सामंजस्य त्याच्यातून तयार करणं आणि समंजसपणा वाढवणं, याच्यासाठी आपण याचा विचार करणार. तोच प्रश्न विठ्ठलाबद्दल पण आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विठ्ठल हे एका अर्थी आर्यपूर्व काळातलं जे वीरगळ म्हणतात. वीरगळ हा शब्द तमिळ आहे, आपला तेलुगू आहे का कन्नड आहे का मराठी आहे मला माहित नाही, परंतु गावाच्यासाठी त्याग, जीवाचा त्याग करणाऱ्या माणसाच्या स्मृतीनिमित्त जे वीरगळ असायचे तशी एक देवता आहे. आणि मेंढपाळ सगळे त्या काळातले जे धनगर जात येत होते, जसं डी.डी. कोसंबी सोनथायमरनी मांडलेलं आहे, त्याचा संबंध विठ्ठलाशी काही निघालेला आहे. काही मंडळी विठ्ठल हा पूर्वीचं बौद्ध ठिकाण असं म्हणूनही लावतात. आणि अर्थातच तो कानडाऊ विठ्ठल असला तरी वैष्णव परंपरेशी सुद्धा जोडला गेलेला आहे. त्यामुळे वडवे हटाव मोहीम केलीच पाहिजे. साने गुरुजींपासून आजपर्यंत ज्या प्रकारे मंदिर प्रवेशाच्या ज्या सगळ्या चळवळी आहेत त्या केल्याच पाहिजेत, त्याच्याबद्दल दुमत नाही, त्याला पर्याय नाही. परंतु पुन्हा एकदा विठ्ठलाची चिरफाड अशा ह्या 3 मध्ये करायची का, केली जात असेल तर काय करायचं, याचा विचार करावा लागणार आहे. हा प्रश्न फक्त मुस्लिम जी काही धर्माची ठिकाणं आहेत त्यांच्याच बद्दल उपस्थित केला जाईल येत्या 5-10 वर्षात असं मानून आपण बसण्यात समाधान मानण्यात म्हणजे ते पुरं पडणार नाही आहे. खुद्द हिंदू देवदेवतांमध्ये सुद्धा या प्रकारच्या फाटाफुटी केल्या जाण्याची शक्यता आहे. परवाच एक कार्यकर्ता मला भेटला, नामदेवाबद्दलची चर्चा निघाली होती. तो म्हणाला आता यावेळच्या निवडणुकीमध्ये गावागावांमध्ये ज्या चर्चा झाल्या त्याच्यात नामदेव हा शिंपी समाजाचा आणि त्यातले जे काही 4 प्रकार आहेत शिंपी समाजातल्या त्यातल्या कुठल्या प्रकाराचा असेही चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मग हे काम अनेक अभ्यासकांनी केलेलं आहे की ज्ञानदेवी रचिला पाया की नामदेवी रचिला पाया, ज्ञानदेव आणि रामदेव एकाच काळाचे आहेत का नामदेव नंतरचे आहेत. तज्ञ लोकांनी खूप मांडले, मी त्यात जात नाही, त्यातला काय मी अजिबात अधिकारी माणूस नाही आहे, मी काय त्या विषयांचा अभ्यासक नाही आहे. पण मला असं वाटतं की ज्ञानदेव आणि नामदेव दोघांनी पाया रचला म्हणायला काही हरकत असायचं काहीच कारण नाही आहे. जर समजा तसं दिसलं तर ज्ञानदेव एक, ज्ञानबा वेगळा, ज्ञानेश्वर वेगळा की अनेक, असेही वाद आहेत.
ह्या सगळ्या चर्चा चालू राहाव्यात की नाही, संशोधन सुरू राहावीत की नाही, पुस्तकं बनावीत की नाही, मला असं वाटतं की ती मोकळीक असली पाहिजे. पण आपल्याला महाराष्ट्रात असं वातावरण तयार करायला लागणार आहे येत्या काळामध्ये की अख्खी संत परंपरा जी आहे त्या परंपरेमध्ये संभाजी भिडे शिरणार, की त्या परंपरेचा सगळा मानवतावादी आशय हा आपण पुढे आणणार आहोत. आणि म्हणून त्या परंपरेवरचं मानवतावादी जे सगळं आहे, त्यातलं जे समतावादी जे आहे, भले ती ज्याला स्पिरिच्युअल डेमोक्रेसी म्हटलं गेलं होतं किंवा आध्यात्मिक लोकशाही म्हटलं गेलं होतं, तेवढ्यापुरती मर्यादित असेल. शेवटी आध्यात्मिक लोकशाही सुद्धा एका मानवी गरजेतून आलेली असते. अध्यात्म हे आपल्याला मान्य असेल नसेल, पण अध्यात्म हे कोणत्या परात्म जाणीवांमधून येतं, त्याच्या पुढाशी कुठल्या खऱ्या मानवी जाणीवा दडपल्या गेलेल्या असतात. याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की त्यावर मात करण्यासाठी कुठल्या पद्धतीनं त्या काळामध्ये काम केलं गेलं. मग आपण असं म्हणा किंवा ज्ञानेश्वरांकडून जी विश्वात्मकता आली, जी वैश्विकता आली, ती फ्रॉम अबव होती, वरून आलेली होती, ब्राह्मणी होती, हरकत नाही. तुम्ही असं म्हणा की नामदेव आणि तुकारामांची जी काही वैश्विकता आहे ती मध्यम बहुजन समाजातून आलेली आहे. चोखा मेळाची आणि जनाईची जी काही आलेली आहे ती सर्वहारा आणि स्त्री वर्गातून आलेली आहे. कोणाला म्हणायचं असेल तर माझ्या अजिबात हरकत नाही. हे तीन वेगवेगळे वैश्विक दृष्टिकोन आहेत, तरी सुद्धा त्याची सांगड घालता येते. गांधीजींनी ज्या पद्धतीने स्वातंत्र्य चळवळीमध्ये वरच्या वर्गातून येणाऱ्या मानवी नैतिक मूल्यांना आम जनतेच्या मानवी नैतिक मूल्याशी जोडायचा प्रयत्न केला, गांधींच्या त्या प्रयत्नाबद्दल आपली समीक्षा असू शकते, टीका असू शकते, त्याचा अपुरेपण आपल्याला मान्य असू शकते. मी त्याच्याबद्दल म्हणत नाही, मी प्रयत्नांबद्दल बोलतोय. गांधीजींचा वारसा असो, तुकारामाचा वारसा असो, चोखामेळ्याचा वारसा असो, हा वारसा आता या महाराष्ट्रातले तमाम जे डावे प्रगतिशील समाजवादी नास्तिक यांच्यावर येऊन पडलेली आहे. ही सगळी जी परंपरा आहे, या परंपरेतला जो ईश्वराच्या नावाचा सुद्धा त्याच्या मागे दडलेला मानवतेचा अंश आहे, तो वेगळा करून मानवतेचा अंश लोकांशी आपण कसा संवाद करणार आहोत, वेगवेगळ्या माध्यमातून कसं जोडून घेणार आहोत, हे टॅक्टिकल डावपेचात्मक राजकीय म्हणणं नाही. हे जैव आतपासून आलेलं, या मातीशी या संस्कृतीशी जोडलेलं असं जर ते नातं असेल, तर मग 1960 नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एवढ्या प्रभावी असलेल्या शक्ती वेगानं बाजूला का फेकल्या गेल्या याचा विचार करायला आपल्याला मदत होऊ शकते की हे नातं आपण पुन्हा एकदा मांडावं लागेल. आणि पुन्हा एकदा मांडावं लागत असं म्हणत असताना मित्र लक्षात घ्या, ज्या प्रकारची वरच्या उच्चवर्णीय उच्च जातीय पुरुष प्रधान अशा दृष्टिकोनातून संत परंपरा मांडली गेली, ब्राह्मणी किंवा हिंदुत्ववादी परंपरा मांडली गेली, त्याबद्दल मी बोलत नसून मी खालून वर असा जो संपूर्ण दृष्टिकोन आहे, थोडक्यात आजच्या टप्प्यावर या परंपरा नुसत्या मगाशी मी म्हटलं तसं त्यांच्यावर दावा सांगण्याचा मुद्दा नाही. आज आपण ज्या परिपक्व दृष्टिकोनातून इतिहासाकडे बघू शकतो, त्या पद्धतीनं त्यांची चांगली फेर मांडणी, अधिक वस्तुनिष्ठ फेर मांडणी असं करण्याचा प्रयत्न करून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या परंपरेकडे असं बघितलं पाहिजे. आता इथे अमनीश पाटील सरांसारखे इतिहास तज्ञ बसलेत, त्यामुळे मला जरासा घामही फुटतोय, परंतु थोडंसं माझं जे काही ह्याच्याबद्दलचं म्हणणं आहे ते मी मांडतो. पुढचा मला जो टप्पा आणि मुद्दा मांडायचा होता तो मित्र असा आहे की इतिहासाची आणि राष्ट्रभावनेचा जो काही संबंध आहे त्याच्याकडे आपण आज कसं बघतोय आणि उद्याला कसं बघावं लागणार. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्याच्या आधीपासून महाराष्ट्राबद्दल असं म्हटलं गेलेलं आहे की महाराष्ट्र हा मध्ययुगात जगतो. अनेकांनी म्हटलेलं आहे. आता उत्तरेकडचे लोक म्हणू शकतील रामायण महाभारतात जगतात, शक्य. महाराष्ट्रातले लोक आजही आपल्याला माहिती आहे की जे काही सगळी राजकीय मारामारी चालली असते त्याच्यात जी काही प्रतीक, परिभाषा, उपमा, उत्प्रेक्षा, अलंकार जे काही वापरले जात असतात ते सगळे शिवकाळाच्या आसपासचेच असतात. आणि मग कोण यशवंतराव चव्हाणांपासून आता शिंदेपर्यंत सूर्याजी पिसाळ वगैरे असतात. आता सूर्याजी पिसाळांवरही मी वेगळं ऐकलंय बरं का, पण ती काही खरं नाही आहे त्यांच्यावर जो काय आरोप केलाय तो वगैरे.
ते जे काय असेल ते, परंतु या परंपरेचा प्रभाव लोकांवर जो आहे त्याच्याकडे केवळ हे भ्रम आहे असं बघून चालत नाही. लोक स्वतःविषयी, आपल्या भूमीविषयी, आपल्या राज्याविषयी, आपल्या संस्कृतीविषयी ज्या कल्पना करतात त्यांचा वास्तव जीवनाशी थोडा संबंध असेल, कदाचित नसेल, परंतु तरी ते वास्तव जीवनावर प्रभाव टाकत असतं. त्यामुळं या प्रतीकांच्या माग, या सगळ्या इतिहासाच्या समजे माग जे काही राजकारण आहे, जे काही अर्थकारण आहे, जे काही संस्कृती कारण आहे ते समजून घेणं, ते उलगडणं, ते नव्याने मांडणं ही एक मोठी गरज आहे. आता शिवाजी महाराजांचा एवढा इतिहास आपल्याला माहिती आहे, परंतु छोटस चर्चेसाठी मी घेतो की महाराष्ट्र बनणं याचा अर्थ शिवाजी आणि शिवाजींचे सगळे वडील आणि आजोबा आणि जिजाऊ यांचं सगळं घराणं मराठवाड्यात, आणि मग शिवाजींच्या नेतृत्वाखालचं जे काही राज्य बनतं ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये बनतं. महाराष्ट्रातली संस्कृत आणि मग मोठी हिंदी परंपरा ही विदर्भाशी जोडली, महाराष्ट्रातली संत परंपरा ही मोठी मराठवाड्याशी जोडली. काय समजा ज्ञानेश्वरांच्या जन्माबद्दल प्रश्न असेल, आपेगावला झाला का आळंदीला झाला, पण जन्म आपेगावला झाला, पैठण, आणि मग त्यांची समाधी आळंदीत आहे. एकनाथ महाराज असतील, तुम्ही मोठी परंपरा बघाल, प्रतिष्ठान पैठण जे आहे, पैठणच्या भोवती शेकडो वर्षाचा इतिहास आहे महाराष्ट्र. यादवांच्या राज्याचा अस्त झाल्यानंतर काही काळानंतर ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला एक नवी सत्ता येते, त्यावेळेला मग आपल्याला असं दिसतं की सांस्कृतिक जीवन आणि संत परंपरेचा आधार हा तिथून जास्त या भागामध्ये येतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो, आणि त्या भागामधला तो प्रभाव जो आहे तो जरा कमी होतो. परंतु ह्याच्यातलं मराठवाड्याचं योगदान प्रचंड आहे. शिवाजी महाराजांशी असा असलेला, म्हणजे त्यांच्याविषयी आणि संत परंपरेविषयी रानडेंनी काय म्हटलं वगैरे ते आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, त्यात मी जात नाही. परंतु मला पडणारा प्रश्न असा आहे की ही जी सांगड आहे, ही सांगड, आणि म्हणून मग नागपूरपर्यंत, नागपूरला भोसलेंचं राज्य होतच, पण नागपूरपर्यंतच नव्हे, देशभर शिवाजी हे स्वातंत्र्य लढ्याचं सुद्धा प्रतीक बनतं, आणि ते भगतसिंगालाही प्रेरित करतं, ते बंगाल्यांनाही प्रेरित करतं. याचा संबंध याच्याशी काय आहे? शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये ते भले ह्या चिंचोळ्या पट्टीत असेल, सह्याद्रीच्या ह्या त्या बाजूला, पण त्याचा प्रभाव एवढा मोठा का आहे? त्याची सांगड कशाशी बसते? ही संपूर्ण जी काही महाराष्ट्राचं हे संचित आहे, आणि या संचितामध्ये मग चक्रधर स्वामी येतात की जे गुजरात मधून आलेले आहेत, राजघराण्यातले आहेत. बसवेश्वर सुद्धा मला वाटतं राजघराण्यातले प्रधानांचा. आता ही जी सगळी परंपरा आहे, यात मगाशी म्हटलं तसं जी महाराष्ट्रामध्ये मध्ययुगापासून येणारी जी मुस्लिम परंपरा आहे, आणि त्याच्या ताबडतोब नंतर ख्रिश्चन परंपरा पण आहे, की ज्या ख्रिश्चन परंपरेत दोन भाग आहेत. एक भाग आहे की आधुनिक काळामध्ये धर्मचिकित्सा सुरू केली त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, आणि आपल्याला सगळ्यांना वेगळ्या पद्धतीने बघायला लावलं, आणि ती प्रामाणिक पण परंपरा आहे. अनेक ख्रिश्चन हे स्वातंत्र्य लढ्यात होते, महाराष्ट्राच्या लढ्यात होते, आणि त्यांनी सगळ्या जीवनामध्ये प्रचंड योगदान दिलेलं आहे. पण एक परंपरा अशी पण आहे की ज्याला काही जगातल्या तज्ञांनी असं म्हटलेलं आहे की इट वॉज ख्रिश्चन इम्पेरियलिझम. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जागतिक पातळीवरती जो साम्राज्यवाद पसरला 15व्या-16व्या शतकापासून, त्याचा एक आधार ख्रिश्चन धर्म परंपरा राहिली. त्याचेही बरे वाईट परिणाम आपण इथं अनुभवलेले आहेत, ते आता बाजूला ठेवू. त्यातला जो मानवतावादाचा आशय आहे, हा सगळा मध्ययुग आणि आधुनिक महाराष्ट्राचा आशय आहे की नाही? नगरमध्ये महात्मा फुल्यांच्या आधी मला वाटतं नगर आणि कदाचित मुंबई असेल, 4 का 5 मुलींसाठीच्या शाळा या ख्रिश्चन संस्थांनी काढल्या. महात्मा फुल्यांना जी प्रेरणा मिळालेली आहे, सावित्रीबाईंना जी प्रेरणा मिळालेली ती त्या कामातून मिळालेली आहे. आपण या सगळ्याचं जे काही महाराष्ट्र म्हणून एक जे रसायन बनलेलं आहे, त्याचा अभिमान सांगणार की नाही? महाराष्ट्र अस्मिता म्हणजे ही अस्मिता आहे असं सांगणार की नाही? असा आजचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून मित्र, मी असं म्हणेन की शिवाजीराजांचे एक सरदार होते जे त्यांनी महाराष्ट्र राज, मग राष्ट्र असाही शब्द वापरलेला आहे. म्हणजे
हे शब्द त्या काळापासून यायला लागलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आधुनिक अर्थाचा राष्ट्रवाद होता की नव्हता असाही चर्चेचा मुद्दा आहे. माझ्या अल्पमतीला जे कळतं ते मी असं म्हणेन की ज्याला प्रोटो नॅशनलिझम म्हणतात, म्हणजे राष्ट्रवादाच्या पूर्वतयारीची आणि बीजरूपातली सगळी तयारी ही शिवाजी महाराजांच्या काळात दिसते. लोकांना भान यायला लागतं स्वतःच्या संस्कृतीचं, स्वतःच्या भूमीचं आणि स्वत्वाचं एक प्रकारचं भान. पण ते आधुनिक राष्ट्रवाद किंवा आधुनिक राष्ट्र जाणीव या पातळीचं नाही आहे, त्याच्यानंतर ते येताना आपल्याला दिसतं. त्यामुळे हा एक सगळा मोठा असा जो सगळा भाग आहे हा आपण आपल्या पुढच्या काळामध्ये वापरणार आहोत की नाही, प्रत्यक्षात आणणार आहोत की नाही, असं एक लक्षात घ्यावं लागेल. त्यामुळे ह्या अस्मितेच्या जडणघडणीच्या मुद्द्याबद्दल मी बोलताना एक थोडं स्पष्ट करू इच्छितो. अस्मिता दोन प्रकारच्या असतात. त्या अस्मितेचा अर्थ संस्कृत घेतला तर अहंभाव किंवा अहंता असा पण येऊ शकतो. बिगर संस्कृत भाव घेतला तर स्वाभिमान, प्रतिष्ठा असाही त्याचा अर्थ असू शकतो. मला असं वाटतं की हा का तो पुन्हा त्या मारामारीतनं अडकता दोन्ही लोक याचा अर्थ एकंदर जन अशा अर्थी असतो, सर्व लोक असतात. जनता याचा अर्थ जो काही प्रचलित झालेला आहे, मला भाषिक माहित नाही, प्रचलित अर्थ असा आहे की सत्ताधारी आणि उरलेले जनता या पद्धतीनं, म्हणजे रूलर्स आणि रूल किंवा जे सत्तेवर आहेत ते. त्यामुळे लोक याच्यामध्ये सगळे येतात, जनता मध्ये सत्ताधारी सोडून येतात. हा बदल मध्ययुगापासून आधुनिक युगामध्ये व्हायला लागतो. त्यामुळं मग सत्ता कोणाची, राजघराण्यांची का जनतेची, ही सगळे वाद आणि चर्चा आपल्याला 19व्या शतकापासून त्याच्या मागण्या, त्याची मोठी परंपरा आणि चळवळ दिसतात. त्याच्यामध्ये मी जाणार नाही. मी पुढच्या दोन मुद्द्यांकडे येऊन थांबेन. एक मुद्दा मित्र असा आहे की महाराष्ट्र संदर्भात मोठी परंपरा आहे फुल्यांपासून आंबेडकरांपर्यंत येणारी. या परंपरेतलं सगळं जे आहे ते त्या परंपरेपुरतं आहे का महाराष्ट्राचं म्हणून आहे, हा प्रश्न दोघांच्याही समोर. दोघांच्या म्हणजे असं की उदाहरणार्थ पुण्यामध्ये ज्या वेळेला तो काय म्हणतात त्याला वॉक, कसला तरी वॉक असतो, म्हणजे वेगवेगळे ऐतिहासिक ठिकाणं दाखवण्याचे जे चक्कर मारतात, तर हा काय म्हणायचं, हा हेरिटेज वॉक. त्यामध्ये जे दाखवलं जातं की ही भिडेंची शाळा, म्हणजे ज्या भिडेवाड्यामध्ये फुलेंची शाळा होती ती ओळख दिली जाते ही भिडेंची शाळा. आणि ते सगळं फिरवलं जातं, तांबटाळीपर्यंत नेलं जातं, जुन्या पुण्यामध्ये नेलं जातं, शनिवारवाडा वगैरे तर काय प्रश्नच नाही, परत केळकर म्युझियम वगैरे. पण जरासं पलीकडे जाऊन जे राष्ट्रीय स्मारक आहे महात्मा फुलेंचं ते मात्र दाखवलं जातं, कारण ती महान पुण्याची परंपरा नसते. त्यामुळे पुण्यापासून हा प्रश्न महाराष्ट्रापर्यंत आहे की या परंपरांना आता पुन्हा अवतरणात मुख्य प्रवाही आपण कसं बनवणार आहोत. आता आपण यांना नेहमी शिव्या देऊ शकतो की हे असे आहेत ते तसे आहेत, यांनी असं केलं त्यांनी केलं, ते करायचं त्याच्याबद्दल काय हायवे करायचं नाही. फुल्यांना, आंबेडकरांना, विठ्ठलरामजी शिंदेंना कसं परिघावर ढकललं, उपेक्षित ठेवलं, तो आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, तो कार्यक्रम करत राहायचा. पण मुद्दा त्याच्यापेक्षा पुढचा आहे. पुढचा असा आहे की तमाम महाराष्ट्रातल्या आम लोकांना फुले, विठ्ठलरामजी शिंदे, आंबेडकर अशी सगळी माणसं, शाहू महाराज, ही सगळी माणसं एकाच वेळेला ते विशिष्टाचा विचार करतायत, जे उपेक्षित आहेत, दडपलेले आहेत, त्यांचा ते अत्यंत तळमळीने विचार करतायत. पण त्याचा सांगड, त्याची सांगड ते प्रत्यक्षात वैचारिक पातळीवर राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये एका व्यापक मानवतेशी, वैश्विकतेशी घालतायत पुन्हा पुन्हा. लक्षात घेतलं पाहिजे, शाहू महाराज देखील विचारवंताच्या भाषेत बोलत नसतील, पण त्यांचं सगळं जे काही राजकारण आहे ते या मानव मुक्तीच्या राजकारणात, आधुनिक मुक्तीच्या राजकारणाशी जोडलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की ही परंपरा जहाल एकांगी ठेवण्यातनं ती सार्वत्रिक होणार आहे का, तिचे जी काही रॅडिकल मूलगामीपण आहे ते सोडायचं नाही, पण तिची जी व्यापकता आहे, मानवता आहे, विशालता आहे, तीही आता पुढे आणली पाहिजे. याचा अर्थ मी कुठल्याही प्रकारचं तडजोड करा, बेरजेचं राजकारण करा असं अजिबात म्हणत नाही. मी खोटं काहीतरी आरोप करा फुलेंवर, शाहूंवर, आंबेडकरांवर, विठ्ठलरामजींवर असं म्हणत नाही. त्यांच्या कामावर प्रचंड काम झालेलं आहे, अभ्यासकांनी केलेलं आहे, इतिहासकारांनी केलेलं आहे, विचारवंतांनी केलेलं आहे. आपण त्याचं रूपांतर आम लोकसंवादामध्ये
लोकचळवळीमध्ये करण्यामध्ये यशस्वी झालेलो नाही आहोत. ते करणं हे पुढचं 25 वर्षाचं काम असेल. नाही तर उगाचच गळे काढत असतो आपण. एकेकाळी फुले शाहू आंबेडकरांचा असलेला महाराष्ट्राचं काय झालं हे खरं तर आपण स्वतःला तोंडात मारून घेत असतो. एवढी महान परंपरा आपण का नाही लोकांमध्ये घेऊन जाऊ शकलो, याचा विचार या राज्यातल्या प्रत्येक लोकशाहीवाद्यांपासून सगळ्यांनी करायची आता गरज आहे. नाही तर त्यांचंही जे काही काय म्हणतात त्याला अपहरण करण्याचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. ह्याच्याबद्दल एकच मुद्दा मी मांडीन आणि शेवटच्या भागाकडे. हे ब्राह्मणेतर जे काही सगळी चळवळ झाली त्याचा संबंध आत्ताच्या संपूर्ण मराठा आंदोलनापर्यंत येतो. कालच एक लेख जयराज साळगावकरांनी लिहिलेला आहे, महाराष्ट्राला खड्ड्यात गेला. त्यांनी 7 पावलं सांगितलेली आहेत. विद्या करंदीकरांनी विचारवेधच्या पहिल्या संमेलनामध्ये 7 पापं म्हणून मांडणी केली होती. त्याची थोडीशी नक्कल करून 7 मुद्दे त्यांनी मांडले. ते बाकी जाऊ दे, त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही. पण ते असं म्हणतात की गांधीजींच्या हत्येनंतर हे ब्राह्मणेतर वाद काय असा उफाळला. म्हणजे मान्यता करायचं की ब्राह्मणेतर वाद, पण तो कशाने झाला? गांधीजींची हत्या केली आणि मग ब्राह्मणांची घरं जाळली म्हणून ब्राह्मणेतर वाद झाला, असं हळूच ध्वनित करून जायचं. आता ब्राह्मणेतर वादाबद्दल आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये तो वाद काही केवळ कोणाच्या डोक्यातून निघाला नाही. ते इथल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनातले जे दुभंग होते, जे अंतर्विरोध होते, जे त्यांच्यातले वाद होते, त्याच्यातून वर आलेलं आहे आणि त्याच्यावरती मात करायचं काम धोरणांचं असतं. टिळकांनी जर त्या काळामध्ये थोडीशी अति व्यवहारवादी, भले तात्विक सोडून द्या, भूमिका घेतली असती तर ही फाळणी व्हायचं काही कारण होतं का? की शाहू महाराजांचे मुद्दे बरोबर होते, ठीक आहे, शाहू महाराजांचे कुठले मुद्दे तुम्हाला पटले नसतील त्याच्याबद्दल तुम्ही वाद करा, चर्चा करा, परंतु ह्या मुद्द्याभोवती अख्खा महाराष्ट्र किमान 100 वर्ष फिरलेला आहे, लक्षात ठेवा. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाल्यावर हे ब्राह्मणेतर प्रकरण आहे असं त्याच्याबद्दल म्हटलं गेलं. संयुक्त महाराष्ट्राचा जो मोठेपणा आहे तो कमी करायला ब्राह्मणेतर वादात त्याला घालायचं आणि ब्राह्मणेतर म्हणजे काहीतरी वाईट आहे असं दाखवायचं, हे सुद्धा एक प्रकारचं राजकारण आहे, लक्षात घ्या. ही फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरती नव्हती. मला मराठवाड्याचं माहित नाही, त्या काळामध्ये निजामशाहीमध्ये असल्यामुळे तिथं काय नेमकं प्रकरण होतं ते, परंतु ब्राह्मणेतर चळवळ विदर्भामध्ये सुद्धा होती. अर्थात फरक होता. महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, महाराष्ट्र, मुंबई, कोकण यांनी घडलेलं असल्यामुळे यातले वैविध्य सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की पश्चिम महाराष्ट्रातले ब्राह्मणेतर हे मुख्यतः शेतीशी निगडीत जास्त असतील, कारण या भागामध्ये फारशी वैश्य समाज ज्याला म्हणून व्यापारी समाज हा मराठी याच्यामध्ये ऑलमोस्ट म्हणजे नव्हताच, फारच तुरळक. त्यामुळे नंतरच्या टप्प्यावरती व्यापारी आणि उद्योजक महाराष्ट्रात निर्माण झाले नाहीत आणि मुंबईवरती सत्ता कोणाची याचा संबंध त्या सगळ्या वैश्य आणि औद्योगिक भांडवलदार वर्गाच्या असण्या नसण्याशी होता आणि महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ते बळकट नव्हतं. विदर्भामध्ये जी ब्राह्मणेतर चळवळ होती त्या चळवळीच्या मागे आधार देणारे जे मोठ्या प्रमाणावर लोक होते ते मुख्यतः व्यापारी समाजातून आलेले होते, असाही आपल्याला फरक दिसतो. हा फरक मी एवढ्यासाठी मांडला की वेगळ्या विदर्भाच्या चळवळीची जी मागणी झाली त्याच्यामध्ये काय काय आर्थिक, राजकीय, सामाजिक मुद्दे हित संबंध होते. मगाशी जो मी मुद्दा उल्लेख करत होतो तो असा की टिळक आणि शाहू यांच्या चर्चेमध्ये आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की टिळकांनी, तो तपशील मला सगळा आठवत नाही आहे परंतु तुम्ही सहज शोधू शकाल, टिळकांच्या वरच्या एका खटल्यातून त्यांना सुटता यावं म्हणून शाहू महाराजांनी खासगीतली 2 पत्र दिलेली होती, आपल्याला माहिती आहे असेल बऱ्याच जणांना, आणि त्यातून टिळक त्या खटल्यातून सुटले. शाहू महाराजांना विचारलं की तुम्ही का दिलं हे? मला वाटतं भास्करराव जाधव असतील किंवा त्यांचे जे कोणी सहाय्यक असतील. शाहू महाराज म्हणाले, तो टिळक तिकडं देशासाठी लढतोय आणि मी या वैयक्तिक कारणासाठी त्याला अडकू देऊ होय? आता हा जो विशालपणा आहे याच्यावर आपण भर देणार की नाही? आता इतिहासातले गांधी आंबेडकर वाद, इतिहासातले शाहू टिळक वाद हे काही चुकीचे नव्हते, ते आजही समजून घेऊया आपण. परंतु मुद्दा असा आहे की भर आज त्याच्यावर देणार आहोत का भर शाहू महाराजांनी त्या काळामध्ये टिळकांचा कसा विचार केला,
टिळकांनी फुल्यांच्या प्रभावाखाली, शाहूंच्या प्रभावाखाली, बोल्शेविक क्रांतीच्या प्रभावाखाली नंतर आपल्या भूमिका थोड्या का होईना कशा बदलल्या. विठ्ठलरामजींच्या दडपणाखाली देव जर का अस्पृश्यता मानत असेल तर मी देवाला मानत नाही, निदान पब्लिकली जाहीरपणे बोलले, सही केली नाही. परंतु म्हणजे टिळकांमध्ये काही छोटे मोठे बदल होत होते. टिळक हे ब्राह्मणी सनातनी विचाराचे असले तरी लखनौ करार करताना मुस्लिमांबरोबर त्यांनी जे केलं ते व्यावहारिक प्रगतिशीलतेचं त्या काळातलं उदाहरण आहे. हे आपण लक्षात घेणार की नाही. मला माहिती आहे आपल्यापैकी किंवा बाहेर अनेक लोक असं म्हणतील की अरे टिळकांचं चांगलं कसं काय सांगताय तुम्ही. मी अजिबात टिळकवादी नाही. टिळकांबद्दल चिकित्सक पद्धतीनेच विचार केला पाहिजे. पण राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या विशिष्ट टप्प्यावरती जे राष्ट्रवादी इतिहासकार होते, जे राष्ट्रवादी नेते होते, राष्ट्रवादी राजकारणी होते, ते राष्ट्रीयतेला आणि राष्ट्रीय मुक्तीला जितपत पुढे नेऊ पाहत होते, त्याचा उपयोग हा एकंदर मानव मुक्तीचा रडा पुढे नेण्यासाठी निश्चितपणाने होता. ही ऐतिहासिक दृष्टी जर आपण सोडली तर आपण काहीच करू शकणार नाही. आणि महाराष्ट्राचं जे हे महान संचित आहे की महाराष्ट्राला जसं शिवाजी महाराज आणि नंतर मराठेशाही ही उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरलेली होती, टिळक हे एक असं 1920 पर्यंतचं नेतृत्व होतं की पंजाब पासून बंगाल पर्यंत दक्षिणेपर्यंत ज्या नेत्याला मानलं जात होतं ते टिळक होते. आणि हे लक्षात घेऊन टिळक आणि शाहू यांच्यातल्या दुराव्याबद्दलची खुलेआम चर्चा करत असतानाच आपल्याला नवी संस्कृती, नवा पायंडा पाडला पाहिजे की याच्याकडे आता शांतपणाने आणि समंजसपणाने बघूया आणि यातून आपण महाराष्ट्राचं हे वेगळेपण काय आहे, या दुभंगावर कशी मात करता येईल याच्याकडे गेलं पाहिजे असं मला वाटतं. मी शेवटच्या भागाकडे येतो. याच्यातला शेवटचा भाग मित्र असा आहे की संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा, महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि ह्या सगळ्या दुभंगांना, द्वैतांना, सगळ्यांना एक ठोस रूप आपल्याला येताना दिसतं ते संयुक्त महाराष्ट्र चळवळी. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या इतिहासात मी जाणार नाही, तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याजवळ फारसा वेळ पण नाही आहे. संयुक्त महाराष्ट्राचे मला वाटतं पहिला ठराव 1938-39 साहित्यिकांनी साहित्यिक मंडळींनी केला. 1 वर्ष 2 वर्ष त्याच्यावर काम सुरू झालं. मग 39 पासून दुसरं महायुद्ध सुरू झालं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा युद्धाविषयी भूमिका काय, युद्धामध्ये लष्करामध्ये भरती व्हावं की नाही या पद्धतीच्या सगळ्या चर्चा. मग 1942-43 चले जाव आंदोलन, या सगळ्यामध्ये तो विषय बाजूला पडला आणि 46-47 मध्ये पुन्हा तो पुढे वर यायला लागलेला होता. आणि मग पुढचे 10-12 वर्ष हा मोठा लढा झालेला आपल्याला दिसतो. 1917 मध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा भाषावार रचनेचा म्हणजे अगदी प्रांत रचनेचा नव्हे प्रश्नाचा ज्या वेळेला विचार आला त्यावेळेला गांधीजी सुद्धा थोडेसे मागे होते. त्यांनी लगेच त्याला पाठिंबा दिला नव्हता. टिळकांनी पाठिंबा दिलेला होता. 1921 ला मात्र गांधीजींनी पूर्णपणाने पाठिंबा दिला भाषावार. आणि पाठिंबाच दिला असं नाही, मधल्या काळामध्ये गांधीजींनी टिळकांना आणि जिनांना गुजरातमध्ये आले असताना असा आग्रह केला की तुम्ही तुमच्या मातृभाषेत बोला. म्हणजे जिनांना म्हणाले की तुम्ही गुजरातीमध्ये बोला, टिळकांना म्हणाले मराठीत बोला, अनुवादाचं काम, भाषांतराचं काम आम्ही करतो. गांधीजींनी पक्केपणाने ते नंतर लावून धरलं आणि म्हणून काँग्रेसच्या कमिट्या सुद्धा भाषावार प्रांत रचनेप्रमाणे केल्या. आणि त्याचा एक चांगला परिणाम आपल्याला असा दिसतो की पहिला मग नेहरू अहवाल येतो ज्याच्यामध्ये काँग्रेस सगळ्यांना आश्वासन देते. आणि मग पुढचा सगळा टप्पा आपल्याला माहिती आहे की दार कमिशन येतं. आणि दार कमिशन हे अशा प्रकारच्या विचाराला महाराष्ट्राला आता वेगळा महाराष्ट्र देण्यामध्ये काय अडचणी आहेत याची मोठी यादी देतो. आणि मग त्याच्यावर म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामन यांची कमिटी बसते. ती पण कमिटी ज्या प्रकारच्या शिफारशी करते त्या शिफारशीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेची जी संयुक्त महाराष्ट्राची मागणी आहे ती मागे ढकलली जाते. पट्टाभी सीतारामय्या ज्यांनी विशाल आंध्राची मागणी काँग्रेसमध्ये केलेली होती, रामलूच्या म्हणजे त्यागानंतर तो विशाल आंध्राची मागणी मान्य करावी लागलेली होती. त्या सगळ्या कालखंडामध्ये जे महत्वाचे प्रश्न होते ते 2-3 होते, त्याच्याबद्दल मी फक्त उल्लेख करतो. हा
अस्मितेचा जो भाग आहे, मगाशी मी बोलता बोलता थांबलो, की अस्मितेमध्ये एक भरीव अस्मिता असते आणि दुसरी एका अर्थी पोकळ अस्मिता असते. सगळ्याच अस्मिता वाईट म्हणायचं कारण नाही, मगाशी त्या शब्दाचा अर्थ सांगून मी पुढे हे उल्लेख करायचा विसरलो. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्रामध्ये जी अस्मिता म्हणून पुढे आली, त्याच्या पोटामध्ये छोट्या छोट्या अस्मिता आधुनिक काळामध्ये आल्या, ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या चळवळीतून पहिल्यांदा दलित अस्मिता एक अत्यंत सकारात्मक रीतीनं वर आली, की आम्ही माणूस आहोत, आम्हाला प्रतिष्ठा आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र हे एक मोठं असं गाठोडं होतं, की ज्याच्या पोटामध्ये वेगवेगळ्या अस्मिता, वेगवेगळ्या विसंगती, तणाव, आंतरविरोध, तरी सुद्धा त्यांना एकत्र बांधणारा हा एक मोठा कार्यक्रम होता.